गोहत्येच्या संदर्भात वारंवार गुन्हे दाखल होणाऱ्या आरोपींवर यापुढील काळामध्ये मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये 70% 30%चा फॉर्म्युला राबवला जाणार. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये 70% सीबीएसई तर 30% राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असणार. सूत्रांची माहिती. मालेगाव स्फोटातील आरोपी सुधाकर द्विवेदीच्या वकिलांचा खळबळजनक युक्तिवाद. सरसंघचालकांना मुंबईत आणण्याचे परमबीर सिंग यांनी दिले होते आदेश मानायला नकार दिल्यामुळे मुजावर यांना खोट्या प्रकरणामध्ये अडकवलं. परमबीर सिंहांवर ॲडव्होकेट सांगळेंचे गंभीर आरोप. संचारबंदीमुळे मध्य नागपुरातील बाजारपेठा बंद. गेल्या 3 दिवसांमध्ये सुमारे 400 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज. महाल, चिटणीस पार्क, भालदारपुरा, हंसापुरी, इतवारी या सर्व भागात नागपुरातील महत्त्वाच्या बाजारपेठा. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी पुढील सुनावणी बीड न्यायालयामध्ये होणार. सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय. पुढील सुनावणी 26 मार्चला. कर्नाटकच्या विधानसभेमध्ये गदारोळ. भाजपच्या आमदारांनी वेलमध्ये उतरून अध्यक्षांसमोर कागद फाडून फेकले. गोंधळानंतर विधानसभेचं कामकाज स्थगित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.